ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की अर्जुन खोलीत आलाय. सायली त्याच्या मागोमाग आली आहे. अर्जुन सायलीला सांगतोय, हे बघ, तू मला जर काही समजवायला आली असशील ना तर अजिबात काहीच बोलू नकोस बायको, कारण मी काही ऐकून घेण्याच्या आणि काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मला काही नाही ऐकायचं. सायली अर्जुनला म्हणते, मला तुमचा हात द्या. त्यावर अर्जुन म्हणतो, व्हॉट? सायली म्हणते, हो, आपल्याला हातात हात घालून चालायचं आहे, मला तुमचा हात द्या. अर्जुन तिच्या उजव्या हातात आपला डावा हात देत असतो. सायली म्हणते, नाही, मला तुमचा डावा हात माझ्या डाव्या हातात द्या. अर्जुन म्हणतो, अगं तसं कसं जमेल? नाही जमत आहे. सायली म्हणते, बरं मग उजवा हात द्या. मग अर्जुन उजवा हात डाव्या हातात देत असतो. सायली म्हणते, नाही, मला तुमचा उजवा हात माझ्या उजव्या हातात द्या. अर्जुन म्हणतो, नाही जमणार तसं. सायली म्हणते, मी म्हणते ना. मग अर्जुन देतो. दोघंजणं चालायला तर लागतात, पण जमत नसतं त्यांना चालायला. शेवटी अर्जुन म्हणतो, काय चाललं आहे सायली तुझं? सायली म्हणते, काय चाललं आहे तुमचं? तुम्हाला चालायला सुद्धा जमत नाही आहे का? कळलं तुम्हाला मला काय सांगायचं आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणते, तुम्हाला जमलं का चालायला? अर्जुन म्हणतो, अगं कसं जमणार? उजव्या हातात उजवा हात नाही, उजव्या हातात डाव्या हातात उजवा हात, असं केलं तर बॅलन्स बनणार. सायली म्हणते, तेच तर म्हणायचं आहे ना मला. मग अस्मिता असाच विचार करा ना. हे बघा, आता सध्या आहे ना, अस्मिताताईंना आपल्या आधाराची गरज आहे, पण मग त्यांचा तुमच्या उजव्या हातात डावा हात घ्या. तुम्हीसुद्धा उजवाच हात द्यायला जाऊ नका. तुम्हीसुद्धा जर रागानेच बघायला गेलात, त्यासुद्धा रागातच आहेत, वाद होईल. कळतंय का? तसंच कुठल्याही बाईला आपला नवरा सोडून देणं हे इतके सहज शक्य नसतं. आणि जर सचिन भाऊजी सुधारले तर आपल्याला ते नको आहे का? सांगा ना. सचिन भाऊजी सुधारावे ही आपलीसुद्धा इच्छा आहेच की. मग जाऊ देत ना. हां, तर जर नाही सुधारले ते तर त्यासाठी अस्मिताताईंना त्रास होईल, पण तेव्हा आपण त्यांना समजून घेऊ. आणि आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे. आज तुम्ही एवढी त्या नागराजला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळवून दिली आहेत, महिपतकडनं साक्ष घेतली आहेत. आज खुश व्हायचा दिवस आहे आणि तुम्ही कसला हा सगळा विचार करताय? पण मला एक गोष्ट कळत नाही, तो महिपत इतका पटकन साक्ष द्यायला तयार कसा झाला? तुम्ही त्याला कसले फोटो दाखवलेत? आता ते मात्र अर्जुनला लगेचच आठवतं की त्याने साक्षीमुळे त्याला धमकी वगैरे दिलेलं. पण मग सायली म्हणते, अहो बोला ना, तुम्ही कसले फोटो दाखवाल असं म्हणालात कोर्टात? त्याबरोबर मग अर्जुन लगेचच म्हणतो, मिलॉर्ड, मिसेस सायली सुभेदार ह्या कोर्टातून थकून भागून आलेल्या नवऱ्याला कॉफी विचारण्याऐवजी त्यांची उलट तपासणी घेत आहेत. तर त्यांना अशी सक्त ताकीद देण्यात यावी की थकून आलेल्या नवऱ्यावर फक्त प्रेम केलं जातं, ना की त्याची उलट तपासणी घेतली जाते. आता अर्जुनने हे असं म्हटल्याबरोबर सायली लगेचच अर्जुनकडे बघून हसते, तर अर्जुनसुद्धा हसतो. थोडक्यात काय, आता अर्जुनने थोड्यापुरतं विषय टाळलेला असतो. त्यानंतर मग आता संध्याकाळची जेवणं वगैरे करून सगळेजण छान एकत्र बसलेले असतात. चैतन्य म्हणत असतो, मी एवढं खाल्लं आहे ना की काय सांगू. मला तर ना भाई फुल महाराजा थाली वगैरेवालं फील आलं. म्हणजे मी काय खाल्लं हे पण माझ्या लक्षात नाही. खाताना कुठून सुरुवात करू असा प्रश्न पडला होता. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, अगं पण ती भाजी कुठली होती गं? सायली म्हणते, ओळखा बरं. अर्जुनला लगेचच पूर्णाजीला विचारायचं असतं. तो विचारतो, पूर्णाजी भाजी कुठली होती? पूर्णाजी म्हणते, तुला विचारलं आहे ना, मग तू सांग की. अर्जुन म्हणतो, मी गिवअप केलं बाबा. सायली कुठली भाजी होती? मग सायली म्हणते, तुम्ही ज्याला लाकूड म्हणलं होतात ना त्याचीच भाजी होती. अर्जुन म्हणतो, म्हणजे सुरणाची भाजी होती? बापरे, कळलंच नाही. त्याबरोबर त्या ठिकाणी आता प्रिया आलेली असते. डोक्यावर पदर, हातात एक पिशवी, कपाळावर कुंकू वगैरे लावून. पूर्णाजी तिला म्हणते, काय गं तन्वी, कोर्टातनं निघाल्यानंतर थेट घरी यायचं सोडून कुठे भटकत होतीस तू? त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, आणि खरेदी झालेली दिसते. त्यावर अश्विन म्हणतो, मॉम, पूर्णाई, अगं ती मंदिरात गेली होती. त्याबरोबर हे ऐकून लगेचच कल्पना म्हणते, काय, तन्वी मंदिरात गेली होती? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो, मी मंदिरात गेले होते. 22 वर्षापूर्वी माझी आणि माझ्या आईबाबांची ज्या माणसामुळे ताटातूट झाली त्याला शिक्षा व्हावी यासाठी मी नवस बोलले होते. मी म्हटलं होतं की मी नवस केला आहे, मी फेडेन. आणि आज त्या माणसाला शिक्षा झाली म्हणून मी आज नवस फेडायला मंदिरात गेले होते. सायली, अर्जुन, तुम्ही दोघं जरा इकडे येता का? नाही, म्हणजे तुम्ही हे जे काही केलं आहे, माझ्या आईबाबांना जो न्याय वगैरे मिळवून दिला आहे, त्यासाठी खरंच मी कधीही तुमचे उपकार नाहीच फेडू शकत. पण तरीही मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली, तेवढी घेतली तर मला बरं वाटेल, प्लीज. त्याबरोबर आता सायली अर्जुन उठण्याऐवजी रविराज काकाच उठतात आणि ते जाऊन प्रियाच्या समोर उभे राहत प्रियाला म्हणतात, तू सुधारली आहेस यावर माझा कधीही विश्वास बसणार नाही आहे, समजलं?
आणि राहिला प्रश्न तू हे जे काही करतेस त्याचा, तर त्यावरही माझा विश्वास नाही. खरं तर आमची मुलगी म्हणून तू जे करायला हवं होतंस ते सगळं सायलीने केलं. सायलीने आम्हाला न्याय मिळावा ह्यासाठी अर्जुनची मदत केली. खरं तर या केसवर तू मदत करायला हवी होतीस अर्जुनला. त्यावर सायली म्हणते, प्रिया म्हणते, बाबा हो मी कशी मदत करणार? सायली त्याची बायको आहे म्हटल्यावर सायलीच त्याला मदत करणार ना. मग लगेचच रविराज काका म्हणतात, अगं पण तू आमची मुलगी आहेस ना, तू आमची मुलगी म्हणून काय केलंस सांग ना. नाही ना, ते सगळंसुद्धा सायलीनेच केलं आणि म्हणूनच आता आम्ही आमच्या मुलीचा दर्जा सायलीला दिला. तुझे सगळे हक्क तिला दिले. त्यामुळे तू आता इकडनं गेलीस तरी चालेल. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, ठीक आहे बाबा, नाही माझे सगळे अधिकार तुम्ही दिलेत ना सायलीला, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. मी तुमचं प्रेम मिळवण्यासाठी, माझे हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, कष्ट करेन मी बाबा. बघा एक ना एक दिवस नक्की तुम्हाला पटेल की मी खोटारडी नाही आहे, मी फसवत नाही आहे तुम्हाला आणि तुम्ही स्वतः सायलीला बाजूला सारून मला पुढे घ्याल, तुमची मुलगी म्हणून पुन्हा स्वीकाराल. एवढं बोलून प्रिया रडत निघून जाते. प्रियाच्या मागोमाग अश्विनसुद्धा खोलीत जातो. त्यानंतर सायली आता रूममध्ये येताना प्रियाने कडीला लावलेली ती पिशवी घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते, अहो बघा प्रियाने आपल्यासाठी आणलेलं गिफ्ट कडीला लावून ठेवलं होतं. मला तर ना विश्वासही बसत नाही आहे की तिने आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले. बघू, उघडून बघूया. आणि मग ती उघडते तर त्यामध्ये ऑल द बेस्ट असा लिहिलेला एक कप असतो. सायली म्हणते, खरंच मला ना विश्वासच होत नाही आहे या सर्व गोष्टींवर. पण काय झालं, तुम्ही कसल्या विचारात मग्न आहात, कसला एवढा विचार करताय? त्यावेळी अर्जुन तिला सांगतो, नागराज कोर्टात जे काही बोलला ना त्या गोष्टींचे विचार माझ्या डोक्यातून जातच नाही आहेत बायको. म्हणजे मला राहून अगदी सतत तेच प्रश्न पडत आहेत. मग अर्जुनला आठवतं की मयासुराने जी मयासभा भरवली होती तशीच मयासभा मी भरवली आहे तुमच्या आयुष्यात. अर्जुन म्हणतो, मला ना ह्या सर्व कोड्यांचं उत्तर सापडत नाही आहे. सायली म्हणते, हो ना, मलासुद्धा कळत नाहीच आहे. म्हणजे मयासूर काय, मयासभा काय, हे सगळं का बोलले असतील नागराज काका? प्रश्न तर मलाही पडला आहे. पण शोधून तर आपल्याला हे सगळं काढावंच लागणार आहे. आणि खरोखर तुम्हाला असं वाटतं का की नागराज काकांना आणि त्या महिपतला शिक्षा झाल्यामुळे प्रिया खुश झाली असेल म्हणून? नाही, कारण मला तर असं अजिबातच वाटत नाही आहे. अहो बघा ना, ज्या लोकांनी तिच्या आईवडिलांना एवढा त्रास दिला ती त्यांनाच का मदत करत होती? म्हणजे महिपत, नागराज आणि आता तर तो हवालदारसुद्धा, त्याला ती का पैसे देत असेल? अर्जुन म्हणतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता नाही मिळणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला महिपत देणार. त्याबरोबर सायली म्हणते, महिपत, अहो तुम्हाला वाटतं का महिपत तोंड उघडेल आणि महिपत आपल्याला खरं सांगेल? तो का करेल आपली मदत? अर्जुन म्हणतो, मनातल्या मनात त्याला मदत करावीच लागेल. दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला सांगत असते, अहो तुम्हाला माहिती आहे परवा मी काय केलं? मी 2 उशांना वेगळी कवरं घातली आणि नंतर जेव्हा माझ्याला झालं तेव्हा मलाच हसायला आलं. अर्जुन म्हणतो, बायको खरंच किती साध्या गोष्टी सांगतेस तुम्हाला, किती छोट्या गोष्टी सांगायच्या असतात गं तुला मला. त्याबरोबर सायली म्हणते, अहो मग मला आवडतं तुम्हाला सगळ्या छोट्या गोष्टी सांगायला. आणि तसंही आपल्या दोघांमध्ये एकमेकांपासून आपण काहीच लपवून ठेवत नाही, सगळं एकमेकांना सांगतो. मग हे सांगायला काय हरकत आहे, काय हो? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मनातल्या मनात, बायको आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवली आहे, ती म्हणजे साक्षी जिवंत असल्याची. मला माहिती आहे हे लपवलेलं तुला नाही आवडणार, पण माझ्याकडे खरंच पर्याय नाही आहे गं. मी साक्षीला शोधून काढेन आणि मगच तुझ्याशी बोलेन. सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते, अहो काय हो, कसला विचार करताय? आज आपल्याला महिपतला भेटायला जायचं आहे ना? अर्जुन म्हणतो, तू येणार आहेस सायली? त्यावर सायली म्हणते, हो मी पण येणार आहे. अर्जुन म्हणतो, तू महिपतला भेटायला आज माझ्याबरोबर येणार आहेस कोर्टात? त्यावर सायली म्हणते, अहो हो, मी आज तुमच्याबरोबर कोर्टात महिपतला भेटायला येणार आहे. हो असं काय करताय, जाऊयात ना आपण? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही पण म्हणजे तुला यायची काय गरज आहे? कारण म्हणजे तुला घरात किती कामं असतील ना, आता तुझी कामं वगैरे बघ, मी जातो ना महिपतला भेटायला. आणि तसंही रात्री तू म्हणालीसच की तो महिपत कुठे आपल्याला मदत करू शकतो, कुठे सांगू शकतो. त्यावर सायली म्हणते, अहो नाही, मी म्हटलं बरोबर आहे तुमचं, पण मला काय वाटतं माहिती आहे, जर सांगितलं त्याने खरं तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, करून बघूया की ट्राय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता
इकडे सचिन हा सतत साक्षीला फोन ट्राय करत असतो. साक्षी फोन उचलत नाही आहे या गोष्टीमुळे सचिनला खूप टेन्शन आलेलं असतं. इतक्यात तिकडे अस्मिता येते. अस्मिता सचिनला म्हणते, सचिन अरे असा काय बसलास, चल ना ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट नाही करायचा आहे का? त्यावर सचिन म्हणतो, नाही सॅम अस्मित तू जा, मी इथेच करतो, माझ्यासाठी इथेच घेऊन ये. त्यावर ती म्हणते, इथेच? अरे इथेच का, चल ना सगळ्यांबरोबर मस्त हॉलमध्ये बसून खा डायनिंग टेबलवर. सचिन म्हणतो, अगं नाही नको अस्मी, सध्या तरी आपल्या घरचे सगळे माझ्यावरती रागवले, मग हे माहिती असूनही मी तिकडे जाणं, सगळ्यांच्या सोबत बसणं वगैरे ह्यामुळे ना सगळ्यांचाच मूड जाईल आणि हे तुझ्यासाठी आपल्या बाळासाठी चांगलं नाहीच आहे. म्हणून म्हणतो तू जा, मी इथेच बसून खाईन, तू माझ्यासाठी आतमध्येच घेऊन ये ना ब्रेकफास्ट. त्यावर मग ती म्हणते, अरे कशाला, माझंसुद्धा घर आहे की हे, आणि इथे तुला कोणी टोमणे वगैरे मारणार नाही आहे, काही नाही होणार, तू चल ना माझ्याबरोबर. अश्विन म्हणतो, अस्मी प्लीज नको ना घट्ट करूस, जा ना तू, बस बाहेर खा, मी खाईन इथेच. मग ती तिकडनं निघून जाते. सचिन पुन्हा आता साक्षीला ट्राय करायला लागतो फोन, पण साक्षी काही केल्या फोन उचलत नसते. तिचा फोन मुळात लागतच नसतो, नॉट रिचेबल लागत असतो. तर इकडे सायली सगळ्यांना नाश्ता सर्व करत असते. तर प्रताप कल्पनाला म्हणतो, अस्मिता कुठे आहे, ती आली नाही नाश्ता करायला. त्यावर कल्पना म्हणते, मी घेऊन येते तिला. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अस्मिता येते. आता अस्मिता त्या ठिकाणी आल्याबरोबर लगेच सायली म्हणते, बस अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, मला 2 प्लेट दे. सायली म्हणते, 2 प्लेट म्हणजे? त्याबरोबर प्रताप म्हणतो, म्हणजे तू आता आमच्याबरोबर नाश्ता करणार नाही आहेस का इथे बसून? त्यावर अस्मिता म्हणते, नाही मी आता रूममध्ये सचिनबरोबर खाणार आहे. नाही कारण काय आहे ना, मी इथे तुमच्याबरोबर बसून खायचं, त्याने मात्र तिकडे खोलीत बसून खायचं. जर तो इकडे नाश्ता करायला आला तर उगाचच्या उगाच इथे वाद होईल, भांडण होईल. त्यामुळे तो म्हणाला की मी रूममध्येच बसून खातो आणि मी सुद्धा आता त्याच्याबरोबरच खाईन. त्याबरोबर सायली म्हणते, मी आणून देते तुम्हाला. त्यावर ती म्हणते, नाही नको, मी घेऊन जाईन. आणि मग ती स्वतः नाश्त्याच्या 2 प्लेट तिकडनं घेऊन जाते. त्याबरोबर आता अर्जुन चिडतो आणि म्हणत असतो, ह्या अस्मिताईला पण ना काही कळत नाही, आणि या सचिनला काय गरज आहे मुळात आपल्या घरात येऊन पडून राहण्याची? याला स्वतःचं घर नाही आहे का? हा स्वतःच्या घरी जाऊ शकत नाही आहे का? त्याबरोबर सायली म्हणते, अहो आपलं काय ठरलं आहे? सकाळीच सांगितलं आहे ना मी तुम्हाला चिडचिड करू नका म्हणून, मग तरीही का चिडचिड करताय उगाचच्या उगाच तुम्ही? नका ना रागू, मी सांगितलं आहे ना, होईल सगळं व्यवस्थित, ठरल्याप्रमाणे वागायला हवा. त्याबरोबर सायली कल्पनाला म्हणते, आई मला ना थोडं बाहेर जायचं आहे आज, तर मग तुम्ही विमलताईंना भाजीला जरा फोडणी घालून ठेवा एवढं सांगाल का? नाही मी म्हणजे चिरून वगैरे ठेवली आहे. त्यावर मग कल्पना म्हणते, हो सांगते ना मी, तू काही काळजी करू नको. आणि सायली मी काय म्हणते, जर तू बाहेर जातेच आहेस तर मी सुद्धा येते ना तुझ्याबरोबर. अगं काय आहे ना, मला अस्मितासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत आता बाळंतपणाच्या, तर मग आपण दोघी सोबत जाऊया. अर्जुनला आता ही गोष्ट पटते. तो म्हणतो, ठीक आहे तुम्ही दोघीजणी जा ना, मस्त जा जा जा, अस्मिताईसाठी शॉपिंग करायचं आहे तर जा दोघी. त्यावर सायली म्हणते, मग आपण संध्याकाळी जायचं का? अर्जुन म्हणतो, नाही मी जाऊन येतो ना. त्यावर मग कल्पना म्हणते, सॉरी तुम्हाला दोघांना एकत्र जायचं आहे का? मला माहीत नव्हतं. मग तुम्ही दोघंजणं जा, काही हरकत नाही, मी ऑनलाईन मागवेन. अर्जुन म्हणतो, कशाला, सायली येईल ना, सायली आणि तू जा. सायलीला लगेचच कल्पना म्हणते, नाही नको सायली, तू जा अर्जुनबरोबर. मग सायली म्हणते, चला हो निघूया. त्यावर अर्जुन म्हणतो, ते तू कशाला येतेस बायको? त्यावर मग सायली म्हणते, काय झालं, तुम्हाला मी तुमच्याबरोबर नकोच आहे का? नाही जर तुमची इच्छा नसेल मी तुमच्याबरोबर यावं अशी, तर मी नाही येणार तुमच्याबरोबर. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही गं असं काही नाही आहे, चल निघूया, उलट तू माझ्याबरोबर आलेलं मला नेहमी आवडतंच ना, निघूया. मॉम डॅड येतो आम्ही निघतो. आणि एवढं बोलून ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे आता प्रिया विचार करत असते की मला लवकरात लवकर नागोबाला माझ्या पार्टीत करून घेतलं पाहिजे. नागोबा रुसून बसलेला मला परवडणार नाही. इतक्यात त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी काय विचार सुरू आहे तुझ्या डोक्यात? तू जर मला सांगितलंस तर मी तुला 1 आणा देईन. त्याबरोबर तन्वी म्हणते, अश्विन अरे काय बोलतो आहेस हे? आणि माझ्या मनात काय सुरू आहे हे तुला जाणून घेण्यासाठी मला लाच देण्याची गरज नाही आहे. अश्विन म्हणतो, काय झालं, कसला विचार करतेस? त्यावर ती म्हणते, आईबाबांचा रे. अश्विन म्हणतो, काका आणि आत्याचा, पण त्यांचा विचार का करतेस? ते तर तुझा विचार कधीच करत नाहीत तन्वी. मग? त्यावर ती म्हणते, अरे तेच तर, ते माझा विचार करत नाहीत म्हणूनच तर मी त्यांचा विचार करते ना.
अश्विन, अरे मला ना त्यांच्यासाठी खूप काही करायची इच्छा आहे रे, पण ते मला समजूनच घेत नाही आहेत. अश्विन म्हणतो, तन्वी, मध्यंतरीच्या काळात तुझा खोटेपणा खूप वाढला होता. तू खूप विचित्र वागायला लागली होतीस आणि तेच त्या दोघांना नाही आवडलेलं ना, म्हणून ते असं वागतात तुझ्याशी. तू खोटेपणाने वागायचं सोडून दे, बंद कर, मग बघ कसं ते दोघंही आपोआपून तुझ्याबरोबर चांगलं वागायला लागतील. त्यावर प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी कधीच खोटेपणा करणं बंद केलं आहे. मी कधीच खोटं बोलणं, खोटं वागणं सगळं बंद केलं. पण ते त्या आईबाबांना कसं पटवून देऊ ना, हे मला कळत नाही आहे रे. म्हणून मला विचार पडला आहे, मी काय करू. अश्विन तिला म्हणतो, अगं तन्वी, तू सुधारली आहेस ना, मग झालं. त्यावर ती म्हणते, नाही, मी ना आता जाऊन देवी आईला पुन्हा साकडंच घालणार आहे, म्हणजे आमच्यातलं सगळं व्यवस्थित होईल. आणि ती लगेच निघत असते. अश्विन म्हणतो, कुठं चालली आहेस. ती म्हणते, मंदिरात. मी मंदिरात गेले ना की मला बरं वाटतं. आणि मग ती तिकडनं निघून जाते. अश्विन विचार करतो, चला हळूहळू का होईना पण तन्वीचं वागणं बदलत चाललं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन हा साक्षीला कॉल करत असतो. आता हळूहळू साक्षीच्या फोनवर रिंग जात असते. सचिन विचार करतो, चला मगापासून हिचा फोन लागत नव्हता, आता कमीत कमी फोन लागायला तर लागला आहे, रिंग व्हायला लागली आहे, उचलेल. आणि मग तो पुन्हा फोन ट्राय करत असतो. पण आता साक्षी फोन उचलत नसल्यामुळे सचिन चिडून म्हणतो, अरे काय यार, कधीपासून चाललं हे, अजून उचलत नाही आहे ही. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी अस्मिता येते आणि अस्मिता विचारते, सचिन काय झालं. सचिन म्हणतो, अगं बघ ना, मी जॉब सोडला तरीही ही लोक अजून माझा पिच्छा सोडत नाही आहेत, अजूनही कॉन्टॅक्ट करतात, परत ये सचिन असं सगळं म्हणतात. त्यावर सचिन म्हणतो, अस्मिता म्हणते, सचिन तू आत्ता म्हणालास पिच्छा सोडत नाही आहे, ही कोण आहे. त्यावर मग सचिन म्हणतो, अगं बोललोच मी ही, अगं ही म्हणजे माझी बॉस मारिया. अगं मी कामाला होतो ना तिकडची माझी बॉस मारिया, ती म्हणते ना परत ये, म्हणून मी म्हटलं की अजूनही पिच्छा सोडत नाही आहे ही. त्यावर आता लगेचच अस्मिता म्हणते, नक्की खरं बोलतो आहेस ना तू सचिन. त्यावर सचिन म्हणतो, ऑफकोर्स अस्मिता म्हणते, पण मग सचिन तू पुन्हा मला सोडून जाणार आहेस. सचिन म्हणतो, मला वेड लागला आहे का मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे, ये ब्रेकफास्ट करू. पण मी तुला म्हटलं होतं ना तू बाहेर सगळ्यांबरोबर बसून खा म्हणून. त्यावर ती म्हणते की तू इथे खोलीत एकटा खाणार आणि मी तिकडे बसून बरोबर वाटत नाही ना, आपण एकत्र इथेच खाऊया. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही नागोबाला भेटायला जेलमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते, अहो नागराज काका, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जेल झाली आहे हे मला जेव्हा कळलं ना तेव्हा मी काल घरी जाऊन किती ढसाढसा रडले ते. अहो मला खूप वाईट वाटलं तुम्ही तुरुंगात असल्याचं कळल्यावर. आणि काका, अहो असं काय करताय, तुमचा विचार मी नाही करणार तर कोण करणार. अहो तुम्हाला तुरुंगातून बाहेर पडता यावं ना, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अहो विचार करा ना, आता बाहेर कोणी नाही आहे तुमचं, फक्त मीच आहे. मग जर मी सुद्धा बाहेर नाही राहिले तर मग कसं चालेल. तुम्ही माझ्यावरचा राग सोडा, तुम्हाला तुरुंगातून बाहेर सोडवण्यासाठी खरंच मी प्रयत्न करेनच की, मी तुम्हाला सोडवेन काका, खरंच. त्याबरोबर मग पुढे ती म्हणत असते, मी प्रयत्न केले नसतील असं वाटतंय का तुम्हाला, पण सगळे फासे तर सायली अर्जुनच्या हातात फिरले ना, त्यामुळे मला काही करता नाही आलं. नागराज धावत येतो आणि आता तो सेलच्या बाहेर हात काढतो गळा आवळायला प्रियाचे, पण तोपर्यंत प्रिया मागे आलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता सायली आणि अर्जुन महिपतला भेटायला येतात. महिपत म्हणतो, तुमच्या मनाप्रमाणे तर घडलं सगळं, तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं की, मग आता दोघंजणं इकडे माझ्याकडे कशाला आलाय. त्यावर अर्जुन म्हणतो, आणखीन काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत म्हणून आलो आहे तुझ्याकडे. त्यावर महिपत म्हणतो, सुभेदार साहेब, तुम्हाला हवं तेव्हा प्रत्येक वेळी मी बोलायला मी काही म्हणजे वस्तू नाही आहे ना, मला तुरुंगात ठेवण्यासाठी तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं की, नागराजला शिक्षा मिळवून देण्यासाठी जे हवं होतं ते मी केलं, साक्ष दिली, पण म्हणून आत्ता पण मी बोलीन असं नाही हो. त्यावर सायली म्हणते, नागराजने आम्हाला जे सांगितलं त्याची उत्तरं आम्हाला तूच देऊ शकतोस नाही, कारण काय आहे ना, नागराजच्या बऱ्यापैकी कांडात तू सहभागी असतोसच ना. विसर पडतोय का तुला त्या गोष्टींचा, आठवत आहे ना तू काय केलं आहेस ते. तू 22 वर्षांपूर्वीचा अपघात घडवून आणल्यानंतर तुझी नजर आमच्या आश्रमावर पडली, आमच्या आश्रमावरची काळी नजर तुझी पुन्हा कुसुमताईच्या चाळीवर पडली. ते सगळं झालंच तर तू माझ्या सासऱ्यांनाही फसवलं होतंस, आठवतं ना अंमली पदार्थच्या केसमध्ये. त्यामुळे आता खरं बोल, एवढी पापं तू केली आहेस की आता तुझ्या मेलेल्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आता हे मेलेली मुलगी ऐकून मग मात्र इकडे महिपतला वाटतं हिला सगळं माहिती आहे की काय. तो अर्जुनकडे बघतो, पण अर्जुन त्याला खुणावतो की सायलीला काही माहीत नाही आहे साक्षी जिवंत असल्याबद्दल.
तर दुसऱ्या बाजूला प्रिया म्हणत असते, नागराज काका मी खरंच तुम्हाला बाहेर काढेन. नागराज म्हणतो 1 महिना देतो मी तुला. 1 महिन्यात तू मला तुरुंगाच्या बाहेर काढायचं. मंजूर? त्यावर प्रिया म्हणते, अहो काका असं काय करताय, हे कसं शक्य आहे? 1 महिन्यात मी तुम्हाला जेलच्या बाहेर काढेन? अहो नाही हो, एवढ्या लवकर मी कशी तुम्हाला तुरुंगाच्या बाहेर काढू शकेन? नाही जमणार, खरंच सांगते मी काका. त्याबरोबर नागराज हसायला लागतो मोठमोठ्याने. तर इकडे आता लगेचच महिपत हा सायलीने त्याला खूप सारे प्रश्न विचारल्यावर म्हणतो, सुभेदार साहेब मी ऐकलं होतं तुमची बायको कमी शिकलेली आहे म्हणून, पण अहो ही तर एकदम वकिलीनबाईंसारखी बोलायला लागली आहे की. नाही, शिक्षण कमी असलं तरी हिच्या मेंदूला धार अगदी त्या दामिनी देशमुख बाईच्या डोक्यासारखी आहे. एखादा माणूस जर समोर आला तर सरळ त्याला चिरूनच काढून पुढं घालवल. काय वकिलीनबाई बरोबर ना? वहिनी अहो खरंच किती हुशार आहात तुम्ही. सायली म्हणते, महिपत हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. नक्की कोण आहे आणि काय आहे असं जे आम्हाला माहीत नाही आहे, जे आमच्या घराच्या बाबतीत एवढं मोठं गुपित आहे आणि फक्त नागराजला माहिती आहे? बोल महिपत बोल, सांग काय आहे असं जे आम्हाला कोणालाच माहीत नाही आहे आणि नागराजला माहिती आहे? त्यावर महिपत म्हणतो, वहिनी तुम्ही आहे ना अंधारात चालताय, तुम्ही प्रकाशात चाला, मग बघा तुम्हाला तुमच्याच घरात खूप लख्ख उजेड पडलेला दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं खरं कळेल. आता हे कोड्यात बोललेलं महिपतचं बोलणं सायली अर्जुनला व्यवस्थित कळलेलं नसतं. त्यानंतर ते दोघंजणं नागोबाकडे येतात. नागोबा म्हणतो, आता तुम्ही माझ्या हातापाया पडाल तुमच्या घरातलं गुपित जाणून घेण्यासाठी. त्यावर अर्जुन सायली म्हणतात, नाही आम्ही तुझ्यासमोर कधीच झुकणार नाही, समजलं ना? गुपित मी माझं शोधून काढेन असं आता अर्जुन नागोबाला सांगतो. सायलीला मात्र त्याचा हा कॉन्फिडन्स बघून कळत नसतं की याला हा एवढा कॉन्फिडन्स आलाय तर आलाय कुठून, नेमकं याचं काय सुरू आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तर इकडे सायली बाहेर आल्यावरही अर्जुनला म्हणत असते, महिपत अशा कुठल्या गोष्टीला घाबरला असेल की त्याने कोर्टात पटकन साक्ष देऊन टाकली. अर्जुन मात्र काहीच बोलत नसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.